बोला छत्रपती शिवाजी महाराज की चढ उतर रायगड जिगरबाज लोकांचं काम आहे, असं कोणाचं काम नाही. चिराग तुला काय बोलायचं? बघायला सुद्धा तयार नाही तो. लाईक अँड सबस्क्राईब गाईस. फॉर्म मध्ये टोपी उडून गेली गाईस. मी मागे राहून गेलो गाईस. या गुलाबजामुन खायचे होते ना. जर लवकर आलो असतो तर काही वाटलं नसतं. भर उन्हाळ्यामध्ये चढतोय, थोडाफार दम लागतोय. हा ना. नमस्कार रामराम मंडळी. तर कसे आहात? मी आहे तुमचा दोस्त चिन्मय सूर्यवंशी अँड वेलकम टू अवर ब्लॉग्स चिन्मय सूर्यवंशी ब्लॉग्स मध्ये. तर आम्ही उद्या जाणार आहे रायगडावर, जिथे खूप लोकांनी मला सांगितलंय जर खरंच स्वर्ग पाहिजे असेल ना तर रायगडावर जा. तर आम्ही प्लॅन वगैरे कसा काही बनला नव्हता, अचानक बनला. जे अचानक प्लॅन होता तेच सक्सेसफुल होता, मी बघितलंय खूपदा. तर आता मी धुळ्याहून पुण्याला जाणार आहे. माझ्यासोबत राहणार आहे अक्षय वराडे, आमचे अक्षय दादा, आणि तिकडनं आम्हाला जॉईन करणार आहे चिराग आणि माझा मित्र आला होता, माझा मित्र, नाही तर आम्ही 3 जण. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. काय बोलू शकतो? काही नाही बोलू शकतो. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. नमस्कार. अक्षय भाऊ. तर आता आम्ही पुण्याला जायला निघालोय. बस थांबली, म्हणजे आम्ही हॉटेलवर थांबलेलो आहे. इकडनं जशी बस निघेल आम्ही पुण्याच्या दिशेने जाऊ. आणि सकाळी तुम्हाला माहिती आहे आमचं स्वप्न पुरं होत आहे. तर भेटू. आता आम्ही थोडा आराम वगैरे करतो, सकाळी भेटू. मग आता आमचे चिराग दादा येऊन गेले आम्हाला घ्यायला. अक्षय दादा त्यांच्या दाजींकडे गेले. बस खूप भारी वाटतं. धन्यवाद. असं आम्हाला भेटायला येत ना. मन भरून आले. भिकारी सगळ्यात जास्त मला मन भरून आलंय. माझं काय तिथलं ना मलाच माहिती आहे. आता तयारी झाली आहे. आता सगळ्यात पहिले शनिवार आहे, तर हनुमान दादाच्या मंदिरात चाललो आहे. तर मी आणि चिराग, नंतर महादेवच्या मंदिरात. चलो रेडी का? अक्षयची वाट बघतोय, तोपर्यंत मंदिरात जाऊन आलो आम्ही. आता खूप भारी दर्शन झालंय हनुमान दादाचं आणि महादेवांचं. तर आता आम्ही अक्षय दादाचा वेट करतोय आणि आमचं एक सिरियस डिस्कशन चालू होतं. 2 महिन्यात आमचा चिराग दादा पूर होऊन जाणार आहे गावात. 2 महिन्यात नंतर त्याचं लग्न आहे. तर कसं वाटतंय? खुश आहे की नाही? सिंगल ट्रिप आहे माझी, सिंगल ट्रिप आहे याची शेवटची. त्याच्यानंतर मुंबईमध्येच राहणार. त्याच्यानंतर तुम्ही अपेक्षा ठेवली आमच्याकडनं काही जास्त. तुला असं वाटतं आम्ही तुला घेऊन जाऊ? ते तुम्हाला सांगणार. तुला असं वाटतं आमच्याकडे लोक कमी आहे? पण तरी आम्ही तुला एकदा विचारू. पण शेवटची ट्रिप राहणार सिंगल. बघू आमच्या वहिनीला सोडतो का नाही तो लवकर. तर अक्षय दादा वेट करतोय. अक्षय भाऊ आला तर आम्ही लगेच निघू. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. काय तसं आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करूच. अक्षय दादा सुद्धा येऊन गेले. भाऊ जय श्रीराम. जय श्रीराम बाबा. जय शिवराय. जय शिवराय. तर आम्ही जायला निघालो आता. चलो आता इकडनं पुढे नाश्ता वगैरे करू, थोडंफार खाऊ, का बरं थोडा पोटाला आधार राहील. मग आम्ही पुढचं आमची जर्नी स्टार्ट करू. आता थोडं थांबून गेलोय आम्ही. थोडंफार नाश्ता वगैरे, भूक खूप लागली का रात्रीपासून काही जेवण केलं नाही. तर आम्ही जोशी काकांचे वडे खायला आलोय. म्हणजे त्यांनी बनवलेले, काही वेगळं नका समजू. वडापाव मागवला आम्ही. आणि काय काय खरं भजी येतं का? काय बोलता अक्षय दादा? काही नाही. चला भूक लागली आहे, खातो. तू पोट करून लागणार. रात्रीचं काही खाल्लं नव्हतं, बेकार भूक, जाम भूक लागली मला.
रायगडावर अगं आम्ही आता ऑन द वे रायगडावर आता 1 तासात पोहोचलो गाईस. गाईस कांदा भजी गाईस. तिला वेगळं बनायचं होतं घरचा दबाव. वाव आहे वाव आहे. येतो का नाही हां रेकॉर्ड होते मन करते. चिराग आमच्या चिराग दादा नवीन चष्मा घेतला 100 रुपयाचा. नाश्ता झाला आणि आता चाललो आम्ही. तुझा 600चा आहे का? आम्ही स्टेच्या हिशोबानेच जातोय. आता आम्ही रायगडावर जात असताना एक खूप भारी दृश्य बघायला भेटतं आम्हाला. जो मागे डॅम आहे मुळशी डॅम. रस्ते भारी आहे, काय नेचर आहे, लय भारी यार. थांब पुढून दाखवतो. हे कुठे बघायला भेटणार खरं. जर तुम्ही पुण्याहून रायगडावर जात असणार तर हे खूप भारी दृश्य तुम्हाला बघायला भेटेल. माझे दोघी मित्र तिकडे थांबले होते, मला बघून आले. खाली उतरायचंय. चला आमचा अर्धा तास वेस्ट गेला इथं, पण भारी वाटलं इथं. फोटो काढले, व्हिडिओज काढले, नाही थकलो नाही. चाललो परत दिशेने आपल्या रायगडावर. जास्त आता पुढे चालले गेले. गाईस फॉर्म मध्ये टोपी उडून गेली गाईस. मी मागे राहून गेलो गाईस. ना आता येतोय ना बाबा. तर आता आम्ही येऊन गेलोय रायगडावर. म्हणजे वरती तर नाही आलोय, पायथ्याशी आलोय. आता इकडनं आम्ही ट्रेकिंग चालू करू. काही मुलांना विचारलं की ट्रॅकिंगला 2.5 ते 3 तास तरी लागणार. आता जेवायला थांबलोय, थोडंफार जेवण घेऊ, जसं काही पोटाला आधार भेटेल. मग बघू पुढे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ट्रॅव्हलिंगमध्ये तर खूप मजा आली. नेचर खूप भारी होतं. आजचं वातावरण खूप भारी होतं. तर बघू आता जेवणामध्ये काय भेटतं काय नाही, आणि बघू. हा मग आमचं डिस्कशन चालू आहे की काय खायचं. काय चिराग काय बोलत होता? गुलाबजाम बोललो असतो मी, पण काय व्हिडिओमध्ये चांगलेच गुलाबजामुन दिले असते तुला मी. आणि आपल्याकडे मसाला राईस पण होता. ठीक आहे, एवढं तर लावून. आणि स्वीटमध्ये काय? स्वीटमध्ये एक वाटी. 3 वाटी गुलाबजामुन द्या, 6 चपाती द्या आणि शेवभाजी. लवकर द्या. एक शेवभाजी काय गोरे, एक शेवभाजी, 6 चपाती, 3 वाटी गुलाबजामुन. मीडियम साईजचं तेच सांगायचं ना. शेवभाजी मीडियम तेच मीडियम तेच सांग. म्हणून ना मी याला कुठे घेऊन जात नाही. ही आमची शेवभाजी आणि आमचे प्लॅन्स चेंज होत आहे. काही ठिकाणं नाही काही. लाईक करा, फॉलो करा यार. टेस्ट पाहायला यार.
कसं अक्षय कोरडा गुलाब जाम आहे आमच्याकडं कोरडा. ते नाही भाजी कशी आहे? भाजी खाली का तू का ना मग फायनली जेवण झालं आणि आम्ही निघालोय. काय करतात मी काय सांगतो गाडीकडेच लावून घेऊ. इकडेच जवळ लावून घ्या. आता आम्ही पायथ्याशी येऊन गेलेलो आहे. आता चढती चालू करतोय. दुपारचे 2 वाजले. त्यावर आम्ही लेट झालोय. हा नाही होत होतं. चालू करायचं का? रोपवे वगैरे नाही जायचं. चला तर आम्ही चालू करतो चढायचं. महाराज की जय हो. ऊन खूप आहे पण चालतंय. मी त्यांना विचारलं रे 5 वाजेपर्यंत बंद होऊन जातं पण वरती आपण थांबू शकतो असं. ते आपल्या हिशोबाने उतरू. आपल्या हिशोबाने 9 झाला येऊन 9 झाले. 9 झालं. एवढं कॉन्फिडन्स कुठे कर तुझा? ब्लॉग चला आता चालू केलं. आलं का रे माझ्यासोबतची अजून पण मागे आणि मी पुढे. दमलोय पण खचलो नाहीये. काय बोलता मित्रा? जय श्रीराम. आज शनिवार आहे. खूप भारी दिवस आहे. जय श्रीराम. थांब आता बिलकुल नाही. जय श्रीराम. जाम थकलोय. एक वेळा ब्रेक घेतला गेला आहे. चिराग तिथं थांबलोय. हां थांबायचं नाही. जर लवकर आलो असतो तर काही वाटलं नसतं. भर उन्हाळ्यामध्ये चढतोय. थोडाफार दम लागतोय पण चालतंय. काही प्रॉब्लेम नाही. अक्षय भाऊ कसं वाटलंय? डायरेक्ट महाराज आठवले मला. महाराजांच्या इतिहासात चाललाय गेलो की वो त्या टायमाला कसं केलं असेल मावळ्यांनी. आपण तरी एकदा चढतोय तर तो रोज चढ उतर. रायगड जिगरबाज लोकांचं काम आहे. असं कोणाचं बी काम नाही. सांगून घ्या आता. चला एकामेकांसोबत बोलायचं नाही. चुपचाप चालायचं. तर बघा चला दुसरा ब्रेक झालाय. मी तर चाललोय. येता का तुम्ही? चलो काय थांब चलो. चल लवकर. बेकार थकलोय. जाम दम लावलाय. ब्रेकच ब्रेक होतो. थोडं बसू आणि परत चालू करू. कसं आहे पाणी चिरा? पाणी पिशील तर परेशान होऊन नसेल असं पाणी. इथलं पाणी हे मला पण दे. मी जेव्हा भंडारदरा गेलो होतो तेव्हा ह्या पाण्यामध्ये बिस्किट बुडवून खाल्ले होते. अशा डब्याला ती व्हिडिओ लाईक करा फॉलो करा. स्वराज्याचं पाणी आहे हे प्रत्येकाचं नशिबी नसतं. जो येणार तोच पिणार आणि पवित्र होणार. किल्ले
पूर्वी असं होतं आणि असं, म्हणजे अजून पण डेव्हलपमेंट चालू आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर. आता निंबू सरबत पिण्यासाठी थांबलो इथे. हे काय बोलणार नाही तू. असं गाईच तिचं लग्न जमलंय. तो काही नाही बोलणार, का तो बोलला तर कोणी दुसरं त्याला बोले. परमिशन होती नाही भेटली. परमिशन घ्यायला लागतं आतापासून. आतापासून हे आले पुढे जाऊन काय. आता तिकीट घेतलं पर पर्सन 25 रुपये. आम्ही 3 जण होतो. 75 रुपीज लागले, 75 रुपये. येऊन गेलो आम्ही. चलो गाइस, आहे का? अरे आपण वरतून खाली आलो. हाला लाईट. गाईड काय बोलले, एका दिवसात रायगड कोणीच फिरू शकत नाही. 2 दिवस तरी लागतो रायगड फिरायला. एवढं मोठं रायगड आहे. नेक्स्ट टाइम येणार का? सकाळ. नेक्स्ट टाइम जी चुकी आता केली ती नेक्स्ट टाइम नाही करणार. पण आता जेवढं बघायला भेटतंय तेवढं आम्ही बघू शकतो. तेवढं आम्ही जे गाईड्स आहेत त्यांच्याकडनं ज्ञान घेऊ शकतो. एका दिवसात तर होत नाही आहे एवढं, पण आम्ही प्रयत्न करू. 1200 एकर कॅम्पस. 1200. अक्षय कुठे गेला? हा बाजारपेठ आहे त्या टायमाचा. इकडचे लोक खूप चांगले आहे. प्रत्येक गोष्ट समजून सांगता. धन्यवाद अक्षय दादा. तर या तुम्ही, फक्त यांचा गैरफायदा नका घेऊ. लोक प्रेमळ आहे, सर्व चांगलं आहे. आम्ही जर लवकर आलो असतो ना तरी दुसऱ्या टाइम यायलाच लागला असतं आम्हाला. नक्की पावसाळ्यात तुम्ही सांगितलं, नक्की आपण परत येऊ. चिराग येणार. अक्षरा कुठून? काय कुठून? तिकडून का?
आपण मागच्या दरवाजाने आलो वाटतं. सर आता आम्ही मध्ये चाललोय दर्शनाला. खूप गर्दी हनुमान दादाचं पण. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती छान. सेवेचे ठेवतात विरोधी इंदुरकर जे रायगडाचे जनक आहे. त्यांनी रायगडचं आर्किटेक्ट वगैरे म्हणजे त्या काही त्यांनी बांधलं होतं. हो ना. हेच बघण्यासाठी आम्ही एवढं दूर आलोय. हेच आमचे दैवत, हेच आमचं सर्व काही, हेच आमचे स्वराज्य. हे आहे म्हणून स्वराज्य आहे. मित्रांनी खरं सांगितलं होतं की स्वर्ग बघायचं आहे ना तर एकदा रायगडवर यायचं. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. तर ब्लॉग इथं संपवतोय. खूप भारी झाला प्रवास, खूप भारी झालं दर्शन. खूप काही फिरायचं होतं पण ते झालं नाही अजून. पण परत आम्ही एकदा येणार आहे रायगडावर आणि परत एकदा ब्लॉग बनवणार आहे. परत एकदा आम्हाला स्वर्ग बघायला भेटणार. पण जर ब्लॉगमध्ये माझ्याकडनं चुकीने किंवा माझ्या मित्राकडनं काही चुकीने बोललं गेलं असेल तर आत्ताच माफी मागतो आम्ही. आमचं इंटेन्शन तसं काही नव्हतं. पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.